Welcome to English video, my dear students. Today we are going to learn language study on page number 68 from 7th standard textbook. In this language study, today we are going to learn auxiliary verb. Auxiliary verbs are very important in English grammar. They helps to complete the sentences properly and make their meaning. Today we are going to learn in the auxiliary verb the forms of be. आपण आज या व्हिडिओमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स पाहणार आहोत आणि ऑक्झिलरी वर्ब्स मधील बी ची रूप ही कशी वापरली जातात क्रियापदाबरोबर वाक्यांमध्ये हे पाहणार आहोत. आणि ही जी टू बीची रूप आहेत हे वाक्य पूर्ण करण्यासाठी अर्थपूर्ण बनवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. लेट्स सी ऑक्झिलरी वर्ब बी. बी प्लस मेन verb plus ing shows that the action is or was not complete. It goes on. This is known as the progressive or continuous tense. आता टू बीची जी रूपं आहेत ते टू बीची रूप कोणकोणती तर एम इज आर वॉज वेअर ही टू बीची रूपं अधिक मूळ क्रियापद आणि त्या क्रियापदाला जर आय एन जी रूप लावलं तर त्याचं ते रूप आय एन जी रूप आय एन जी फॉर्म शोज दॅट द ॲक्शन इज ऑर वॉज नॉट कम्प्लीट. जर त्याला आय एन जी प्रत्यय लावलं तर ती आय एन जी फॉर्मचं रूप क्रियापदाचं काय दाखवतं तर कृती ही पूर्ण झालेली नाही किंवा झालेली नव्हती हे दाखवतं. इट गोज ऑन ती कृती ही सुरू आहे हे दाखवतं. दिस इज नोन ॲज द प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स. आणि याच प्रकारच्या काळाला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणजेच अपूर्ण काळ किंवा कंटिन्युअस किंवा चालू काळ असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये कृती सुरू आहे. लेट्स सी प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह अँड पास्ट प्रोग्रेसिव्ह. दीज आर द टू कॉलम्स आर देअर. आता प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय तर चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ किंवा क्रिया ज्यामध्ये सुरू आहे. आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे अपूर्ण काळ किंवा सुरू असलेला चालू भूतकाळ. आता प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह बी म्हणजे टू बीची रूप एम इज आर वॉज वेअर काय असेल ते प्लस एम इज आणि आर हे याच्यामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह मधले ऑक्झिलरी वर्ब्स आहेत प्लस मेन वर्ब अधिक क्रियापदाचं जे रूप आहे त्या क्रियापदाला आय एन जीचं रूप लागलेलं मूळ क्रियापदाला असं ही रचना असणारी वाक्य आहेत इकडं. आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजेच चालू भूतकाळामध्ये बी म्हणजे याच्यामध्ये येणार आहेत वॉज वेअर ही टू बीची भूतकाळी रूप आहेत अधिक मेन वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप त्याला प्लस आय एन जी म्हणजे त्याला आय एन जी फॉर्म लागलेला आहे. अशी वाक्य इथं दिलेली आहेत. लेट्स सी आय एम रायटिंग. आय एम रायटिंग याच्यामध्ये आय हा कर्ता आहे सब्जेक्ट आहे. एम हे ऑक्झिलरी वर्ब आहे टू बीचं वर्तमानकाळी रूप आहे. आणि राईट ह्या मुख्य क्रियापदाला मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणून वाक्य झालेलं आहे आय एम रायटिंग. मी लिहित आहे. मी लिहित आहे माझी लिहिण्याची क्रिया कशी आहे सुरू आहे. यू आर रीडिंग. तू लिहित आहेस म्हणजे लिहिण्याची क्रिया कशी आहे सुरू आहे पूर्ण झालेली नाही प्रोग्रेसमध्ये आहे. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत क्रिया सुरू आहे खेळण्याची. प्ले हे त्याच्यामध्ये मेन वर्ब आहे आणि त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स शी इज सिंगिंग. ती गात आहे. ती गाणं गात आहे म्हणजे तिची गाण्याची क्रिया सुरू आहे. सिंग हे
मेन वर्ब आहे आणि त्याला आयएनजी फॉर्म लागलेला आहे, आणि म्हणून इथं इज हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे म्हणजेच टू बी रूप आहे प्लस मेन वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच इज सिंगिंग, हे वाक्याची रचना इथं आहे. शी इज सिंगिंग, ती गात आहे. हे झालं चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळाची वाक्य आली ही सगळी. आता इथं पास्ट प्रोग्रेसिव्ह मध्ये जी वाक्यरचना आहे ती कशी आहे बघा. टू बी ची रूप प्लस क्रियापदाला आय एन जी रूप लागलेलं आहे. आय वॉज रायटिंग, मी लिहित होतो. वॉज हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि राईट या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. मी लिहित होतो. यू वेर रीडिंग, तुम्ही वाचत होता. म्हणजे ही क्रिया कशी झालेली आहे, आधी भूतकाळामध्ये झालेली आहे. हा वर्तमान काळ आहे आणि हा भूतकाळ आहे, हे लक्षात घ्या. दे वेअर प्लेइंग, ते खेळत होते. ते खेळत होते भूतकाळामध्ये, म्हणजे त्यांची खेळण्याची क्रिया ही सुरू होती, पूर्ण झालेली नव्हती. शी वॉज सिंगिंग, ती गात होती. तिची गायनाची जी ॲक्शन आहे, कृती आहे, ती सुरू होती. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह दिलेलं आहे. आता ऑक्झिलरी वर्बचे आपण टू बीची रूपं बघितली, एम इज आर वॉज वेअर. आता ऑक्झिलरी वर्बचे हॅव हे जे रूप आहे, क्रियापदाचं फॉर्म आहे, ते वापरून वाक्य कशी तयार होतात ते आपण पाहणार आहोत. बघा, हॅव प्लस मेन वर्ब, म्हणजे वाक्यामध्ये जर हॅव आणि मुख्य क्रियापद प्लस ईडी, म्हणजे क्रियापदाला जर ईडी प्रत्यय लागला असेल, और ई एन किंवा क्रियापदाचं धातुसाधित रूप जर तयार झालं असेल तर ई एन त्याला प्रत्यय लागतं. शोज दॅट हे दाखवतात द ॲक्शन अबाउट विच वी आर टॉकिंग नाव इज और वॉज कम्प्लीट. ज्याच्याबद्दल आपण कृतीबद्दल बोलत आहोत त्या वाक्यामध्ये जर क्रियापदाला ईडी किंवा ई एन प्रत्यय लागलेला असेल क्रियापदाला, तर ते वाक्य काय दाखवतात आपल्याला, की क्रियापद काय दाखवतात, तर ती कृती ही भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होत आहे, पूर्ण झालेली होती असं दाखवतात. आणि काही कालावधी पूर्वी झाली असेल तर ती आत्ताच नुकती पूर्ण झालेली असं दाखवतात. दिस इज नोन ॲज द परफेक्ट टेन्स, आणि यालाच आपण पूर्ण काळ असं म्हणतो. आता पूर्ण काळाचे इथे दोन कॉलम आहेत. एक प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, आणि दुसरा आहे पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. आता इथं पूर्ण वर्तमान काळाची वाक्य आहेत आणि इकडे पूर्ण भूतकाळाची. बघूया, हॅव और हॅज प्लस मेन वर्ब. हॅव आणि हॅज हे टू बीची हॅवची दोन वर्तमानकाळी रूपं आहेत, प्लस मेन वर्ब अधिक क्रियापदाचं मूळ रूप, त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे, और ई एन. आता वाक्य पाहूया आपण. आय हॅव सीन द फिल्म, मी चित्रपट पाहिलेला आहे. हॅव सीन, हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि सीन मुख्य क्रियापद जे आहे सॉ. सी हे जे क्रियापद आहे मूळ क्रियापद, त्याचं हे भूतकाळी रूप आहे, म्हणजे परफेक्ट टेन्स मधलं धातुसाधित रूप आहे ते. आय हॅव सीन द फिल्म, मी चित्रपट पाहिलेला आहे. म्हणजे आता प्रेझेंट परफेक्ट मधली जी क्रिया आहे ती क्रिया आत्ताच काही वेळापूर्वी पूर्ण झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो, आणि भूतकाळामध्ये ते बऱ्याच कालावधीपूर्वी पूर्ण झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन, तो परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. त्याची परीक्षा उत्तीर्ण झालेला तो आहे. दे हॅव गॉन बॅक, ते परत गेलेले आहेत. हे झाले प्रेझेंट परफेक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्शन्स पूर्ण झालेले आहेत. आता पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ बघूया. आपण पूर्ण वर्तमान काळ बघितला, आता पूर्ण भूतकाळ बघायचा आहे. हॅड प्लस मेन वर्ब. आता भूतकाळी जे रूप आहे हॅवचं ते हॅड आहे,
भूतकाळामध्ये हॅवचं रूप कसं आहे, हॅड लिहिलं जातं, प्लस मेन वर्ब अधिक क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याला ईडीचं रूप किंवा ईएन असेल तर. आय हॅड सीन द फिल्म, मी चित्रपट पाहिलेला होता. म्हणजे तो चित्रपट मी पूर्ण पाहिलेला होता, म्हणजे ते भूतकाळामध्ये ही क्रिया मी पूर्ण झालेली होती माझी. आय हॅड पास्ड द एक्झामिनेशन, मी परीक्षा उत्तीर्ण झालेलो होतो. ही जी परीक्षा उत्तीर्ण झाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया ही भूतकाळामध्ये बऱ्याच कालावधीपूर्वी पूर्ण झालेली आहे. दे हॅड गॉन बॅक, ते परत गेलेले आहेत. ते परत गेलेले होते त्यावेळी. दे हॅव म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. नाव लेट्स सी नेक्स्ट पॅराग्राफ. व्हॉट दे हॅव सीन देअर रिटन देअर. मेनी वर्ब्स हॅव सेपरेट फॉर्म्स फॉर द पास्ट अँड द परफेक्ट. आता भूतकाळासाठी आणि परफेक्ट टेन्ससाठी बरेच क्रियापद आहेत ती वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, द पास्ट अँड परफेक्ट ऑफ द वर्ब सी इज सॉ अँड सीन रिस्पेक्टिव्हली. उदाहरण म्हणून जर सी हे क्रियापद घेतलं आपण पाहणे, तर त्याचं भूतकाळी रूप सॉ आणि त्याचबरोबर सीन असं होतं. नोट सम मोर एक्झाम्पल given alongside and keep adding to the table. Look up the forms in a good dictionary. तुम्ही आता काय करा, सोबत दिलेला जो टेबल आहे तो टेबल पहा, वाचा आणि त्याच्यामध्ये आणखीन काही क्रियापदं तुम्ही ॲड करत जा. इथं दिलेलं आहे वर्ब, क्रियापदाचं हे वर्तमान काय रूप दिलेलं, पास्ट क्रियापदाचं भूतकाळ रूप दिलेलं आहे आणि परफेक्ट हे पास्ट पार्टिसिपल मधलं रूप आहे, म्हणजे धातू साधित रूप इथं परफेक्ट मध्ये दिलेलं आहे. बघा, सी म्हणजे पाहणे, सॉ पाहिलेला आणि सीन पाहिलेले असं. डू, डीड, डन, गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटन, सिंग, sang, sung. Now let's see 2 minutes oral work. 2 minutes oral work, TOW. Try to think of as many words ending in ing as possible within 2 minutes. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त ing रूप असलेली क्रियापद विचार करण्याचा प्रयत्न करा. सिलेक्ट एनी 10 ऑफ द वर्ड्स एंडिंग इन ing ने शेवट होणारे कुठलेही 10 शब्द निवडा. दॅट यू हॅव कम अप विथ, जे तुम्हाला आठवलेले आहेत, लक्षात आलेले आहेत. ट्राय टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युझिंग वन ऑर मोर ऑफ देम. आणि त्याच्यातील तुम्ही एक किंवा अनेक क्रियापदांचा किंवा त्या शब्दांचा उपयोग करून की ज्याचं रूप ing न शेवट झालेलं आहे ते शब्द वापरून वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. टिल यू हॅव अ सेंटेन्स फॉर ऑल 10 वर्ड्स. जोपर्यंत तुम्हाला ते आपण लिहिलेल्या किंवा तुम्ही निवडलेल्या 10 त्या शब्दांसाठी क्रियापदासाठी 10च्या 10 वाक्य लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्ही तो लिहिण्याचा प्रयत्न करा. डू इट रिटर्न 2 मिनिट्स विदिन 2 मिनिट्स. आणि तुम्ही ते डू इट विदिन 2 मिनिट्स राईट डाऊन द सेंटेन्सेस. तुम्ही ते 2 मिनिटांमध्ये वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे ऑक्झिलरी वर्बची, की तुम्ही ही व्यवस्थित ही सगळी वाचा. ऑक्झिलरी वर्ब्स ही तिन्ही टेबल लिहून काढा वहीमध्ये आणि नंतर वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा आणि 10 वाक्य वहीमध्ये लिहून काढा. आय होप यू अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी. जर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.